ते मुंबई जाऊ कधी घेऊन राहणार. गाईज आता आद्याचा आम्ही ECG दिन काढून आलो ते छातीत एका साईडला कळ मारल्या आणि उद्या ट्रफ पण बुक करणार त्याचा कॅन्सल झालाय मधीच. बघा आता ही खेळते का नाही. या पोराने त्याला बरोबर खेळताना छाती त्यानं गुच्ची मारलेली त्यामुळे त्याला दुखाले. खेळताना संभावून खेळायचं वय वय म्हणतो. वजन पण 90-95 किलो. माझ्या भावासाठी जरा काळजी घ्या सगळ्यांनी. असं वजन वाढू नका नुसतीच. आता बघा येते का नाही बाहेर. माझा मित्र सो गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आणि आता चाललोय आम्ही दोघं जरा कॉलेज आमचं परत स्टार्ट झाले. ह्याचा रिझल्ट आलाय. माझा अजून काय रिझल्ट ये ना आईला जरा ब्लॅक पडाली काय. हा पुन्हा लाईट पडला आपण दिसते लाईट पडली त्याशिवाय आपण झळकत नाही. बघा ह्याचा रिझल्ट आलाय. ह्याचं काही तिकीट लागल्या. माझा का अजून रिझल्ट येणार. 99% माझा वाईटचा चान्स आहे. खरं आता सगळे म्हणणार तुम्ही यो निर्लज सारखं सांगालाय. मी तसं फिरले त्यामुळे मला सांगायचं वाटत नाही एवढं काय आलं. आयफोन आता एक जण नुसतं फिरणार पण नाही काय नाही आणि वायडी पाडून घेणार ते वेगळं. आणि भावानं आता ब्लॉगिंग साठी मागच्या वेळेत बघितला असेल ते 2 लाखचा कॅमेरा होता. आता नवीन आणलाय बोटा एवढा फोन. काय माझ्या भावाचं चॅनल आहे आदित्य काय रे आता कुठे गेलं रे आदित्य कांबळे. भावाच्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कुठलं गणपती त्यांनी टाकत असते ते. बाप्पा लवर आहे ना माझा भाऊ. बाप्पा लवर आहे त्यावर सगळं तसलं असते. काय डिस्करोड काय सांगता डिस्करोड. माझा भाऊ फार दिसत नाही. आता स्वस्तिक सोबत चालले जा ऍडमिशन करायचं आहे आता यायला. बघे पोरग तर मला वाटत नाही AI नीट शिकायला. बघा आता पैसे आता शर्ट म्हणून दिसायला सारखं. बघे आता ह्याच्या असं बाहेर मध्ये गेले मला डाएट चुकते म्हणून मी पहिलं सगळं डाएट देऊन करून आले. आता बघतो इथं काय होते ना ऍडमिशन. पोरग इथं ऍडमिशन करायला आले आणि ऍडमिशन फॉर्म घरात ठेवून आले. एवढं विचार आता घरी जाऊन विचारले घरात आहे काय. एवढे सगळे चौदा फॉर्म नाही आहेत. तसं आमच्या देशाचा हे चालणार आहे पुढं काय माहिती. काही आत्ता जर आम्ही घरात येऊन बसलेलो जरा जेवलो ते तपणात हे सध्याला यांचं पाणी आणायचं आहे. हे माझे मित्र सगळी बिनकाम आहे. मला दिवसभर असे फिरवत असते त्यांच्यामुळे मी पण बिनकामात होईल. आता बरोबर 1-2 दिवसाने मी सगळ्या यांचा आता आज कुठला वार गुरुवार रविवारपासून मी ठरवलं आहे यांच्या कोणाला नादाला लागत बसणार नाही. गप घरी बसणार. जिम ते घर ती कॉलेज तेवढं करणार. हे माझ्याशी वाट लावत बसल्यात सगळी. घर कोंबडी होते घर कोंबडा होते घर यांचा नाच सगळ्यांचा बंद करणार आहे. रात्र झाली की ते आध्या काढायचे. नंतर 4 ते 5च्या टाईममध्ये आणि मंडळातले पोरायले आमच्या सगळ्यांना ते झालं की संध्याकाळी जिममध्ये ते जिममधले पोरं. काय दुसरं काय आहे का नाही माझ्या आयुष्यात. काय जाता आम्ही फायर ब्रिगेडची गाडी आमच्या समोर गेली म्हणून आम्ही आता त्या मागं चालली कुठं आग लागल्या बघायला. बघा आता कुठं जाते बघा ना. मोठा विषय नव्हता म्हणजे आम्ही बघायला जाऊन वाटत नव्हतं. त्या जागी आमची कोणाही गाडी असली म्हणजे आमच्यासाठी मध्ये लय मोठा विषय असतो. काय तर गाडीला आग लागली वाटतं आणि फायर ब्रिगेड सोबत गाड्या ते लावतात जरा चेक करत जावा. नाहीतर हे जर पोराचे एकतरी कुठं जर दडकून येते नाहीतर रस्ता होते त्यामुळे गाड्या समोर मला किल्ली ठेवा कशा जावा बाहेर गेला आणि मला किल्ली मारा. परवा भावाची किल्लीचं पण मी याचा विचार करून खिशात ठेवली पडलं बरोबर. आणि नंतर मी जरा गेलो बाहेर कामात आणि याला अर्जंट जायचं होतं. भावानं पकडच्या माझ्या घरात फादर त्यांच्याशिवाय खात बसलेलं. तिकडे 2 तास मी तिकडंच नंतर जाऊन दिली. भावाला मेसेज केला पंचा लावते ना हात खाली टेकी देस. काय कंडिशन आहे कंडिशन सांगायची. चल इथं हात टेकलो मागं पूर्ण या गच्च्यात इथं हात धरायला मनगट टेकी दे रे दे. हा ये काय अरे असं म्हणाले रे दे.
मारवाडीमध्ये बोलले तिथले ते उचल की कमॉन ब्रो कमॉन लगे माफी आज कसं रे नाही आज बायसेप ट्रायसेप मारलाय आज जाणार नाही मला बरं तू दोन्ही आता ती काय करले तरी हे थांब तिकडे काहीतरी नवीन चाललंय जरा व्हिडिओ काहीतरी नवीन घेतो आता वर उठाली माझं पोझिशन लय घेतलंय मागे लय घेतलंय बरोबर असं नाही करू नको झालं बघ साईडला चेस्टचा वर्कआउट झालाय पूर्ण एक बनावट होतं तरी पैसे माराल तर आता जाऊन बघतो इकडं तिकडं परत रात्रीचं फिराफिरी चालू माझा भाऊ परत यायला जिम चालू झाले आता फॅट कमी करायला माझा वाघ आता शुभम